गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक बालाजी सर्वांचं या NB इंग्लिश अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक व्हिडिओ पाहतोय. तो व्हिडिओ एकदम सिंपल साध्या पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घेतोय. तो व्हिडिओ म्हणजे वाक्यामध्ये पहा, विथ, फॉर, अबाउट आणि विदाउट या शब्दांचा वापर कसा केला जातो आपण या ठिकाणी शिकतो आहे. यस, समजून घ्या. सर्वांना इंग्लिश मध्ये कशा पद्धतीने आपण या ठिकाणी याचा वापर करतोय आपण इथे पाहणार आहोत. विथ म्हणजे सोबत, विथला मराठीमध्ये आपण इथे सोबत या अर्थाने बोलतोय. फॉर म्हणजे साठी, अबाउट म्हणजे बद्दल, बद्दल विषयी, एखाद्याबद्दल, एखाद्याच्या बद्दल विषयी असं. विदाउट म्हणजे शिवाय, शिवाय. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया या साऱ्या शब्दांचा वापर इंग्लिशमध्ये वाक्यरचनेमध्ये कसा केला जातो. आता लक्षात घ्या, सर्वप्रथम या वाक्यांना इंग्लिशमध्ये कुठे वापरतात. विथ म्हणजे सोबत, फॉर म्हणजे साठी, अबाउट म्हणजे बद्दल, विदाउट म्हणजे शिवाय असं हे या ठिकाणी वाक्यरचना घेतलोय. आता याचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा आपण इथे सविस्तर पाहणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिल्यांदा सब्जेक्ट टू केस आणि ऑब्जेक्ट टू केस हे समजून घेऊ. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बरेचदा म्हणजे खूप वेळेस आपण त्याचं एक्सप्रेशन केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. ऑब्जेक्ट टू केस काय असतं, सब्जेक्ट टू केस काय असतं लक्षात घ्यायचं आहे. आपण इथे पाहतोय सब्जेक्ट टू केस म्हणजे जसं की आपण पाहतोय आय हे सब्जेक्टिव्ह आहे, सब्जेक्ट आहे जे की कर्ता म्हणून काम करतं. याचा दुसरा फॉर्म कोणता आहे तर मी, हे झालं ऑब्जेक्ट टू केस, हे म्हणजे कर्म म्हणून काम करतं. ओके, अशाच पद्धतीनं प्रत्येक शब्दांचा सेकंड फॉर्म आपण या ठिकाणी पाहतो. जसं आय म्हणजे मी, बी चा सेकंड आहे अस, यू चा सेकंड आहे यू. पहिला यू असेल, दुसरा यू असेल, आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी वापरलेला आहे, म्हणजे एक वचन आणि अनेक वचन. ओके, त्यानंतर ही चा सेकंड फॉर्म आहे ही, शी चा सेकंड फॉर्म हर, इट चा सेकंड फॉर्म आहे इट, दे THEY दे चा सेकंड फॉर्म आहे देम. एखाद्याचं नाव नसेल, नाव कोणाचे नाव असेल तर नाव हे जशाच आपण या ठिकाणी घेतोय. एकापेक्षा जास्त नावं असतील तरी आपण जशाच तिकडे नावं घेतोय. आता लक्ष द्या, आपण हे सब्जेक्ट टू केस आणि ऑब्जेक्ट टू केस आपण इथे पाहतोय. ओके, आता काय करूया आपण, आपल्याला सध्या गरज आहे केवळ ऑब्जेक्ट टू केस म्हणजे जे की कर्म म्हणून काम करतात अशा शब्दांचाच आपण या ठिकाणी वापर करू. याला मात्र आपण इथे इथून काढून टाकू देऊ. पहा आता काय गरज आहे, पहा. मी म्हणजे शब्दाचा अर्थ पहा. मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला किंवा आपणाला, यू म्हणजे तुला, यू म्हणजे तुम्हाला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे त्याला, देम म्हणजे त्यांना, आणि एखाद्या व्यक्तीचं नाव असेल जसं की निधू, निधूला, नैतिकला असं आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता पहा या ठिकाणी या शब्दांचा वापर कसा करायचा. मी हे जी शब्दरचना आहेत ना या शब्दांच्या अलीकडे इकडे इकडे वापरतो. जसे पहा विथ, इथे मी विथ वापरलं. यस, मग या शब्दाच्या इकडे म्हणजे हे जे ऑब्जेक्टिव्ह केस आहेत ना त्याच्या अगोदर हे वाले शब्द वापरायचे, विथ, फॉर, अबाउट, विदाउट. ओके, हे लक्षात आलं असेल. जसं आम्ही वापरलं विथ, विथच्या नंतर मी म्हणजे मीच्या अगोदर आपण विथ वापरलेला आहे. मग अर्थ कसा होणार आहे बघा, विथ मी म्हणजे माझ्या सोबत, विथ अस आमच्या किंवा आपल्या सोबत, विथ यू तुझ्या सोबत, विथ हिम तुमच्या सोबत, विथ हिम सॉरी विथ यू तुमच्या सोबत, विथ हिम त्याच्या सोबत, विथ हर तिच्या सोबत, विथ इट त्याच्या सोबत, विथ देम त्यांच्या सोबत, विथ निधू निधू सोबत, विथ निधू अँड नैतिक नैतिक आणि निधू सोबत अशा पद्धतीचा अर्थ केला जातो. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण ज्या पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत तेच शब्द या ठिकाणी वापरायचा आहे. मी इथे नाव घेतलं, तुम्ही कोणाचंही नाव या ठिकाणी घेऊ शकता. ओके, आपल्या मनावरती आहे. मी कोणाचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी निधू आणि नैतिक यांचं उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण नवीन वाक्य बनवण्यासाठी कोणाचं उदाहरण घेत आहे पहा. नंतर मी घेतलं फॉर, या ठिकाणी घेतलं विथच्या जागेवरती फॉर. फॉर मी माझ्यासाठी, फॉर अस आमच्यासाठी किंवा आपल्यासाठी, फॉर यू तुझ्यासाठी, फॉर यू तुमच्यासाठी, फॉर हिम त्याच्यासाठी, फॉर हर तिच्यासाठी, फॉर इट त्याच्यासाठी, फॉर देम त्यांच्यासाठी, फॉर निधू निधूसाठी, फॉर निधू अँड नैतिक
निधू आणि नैतिकसाठी. ओके, यस, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शब्दरचना केलंय. आता पहा, अबाउट सर्व शब्द समजून घ्यायचा आहे. अबाउट मी माझ्याबद्दल किंवा माझ्याविषयी, अबाउट मी माझ्याबद्दल, अबाउट अस आमच्याबद्दल किंवा आपल्याबद्दल, अबाउट यू तुझ्याबद्दल, अबाउट यू तुमच्याबद्दल, अबाउट हिम त्याच्याबद्दल, अबाउट हर तिच्याबद्दल, अबाउट इट त्याच्याबद्दल, अबाउट देम त्यांच्याबद्दल, अबाउट निधू निधूबद्दल, अबाउट निधू अँड नैतिक म्हणजे निधू आणि नैतिक बद्दल. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या शब्दांचा वापर अर्थ काढलेला आहे. नंतर घ्या विदाउट. विदाउट म्हणजे शिवाय, विदाउट मी माझ्याशिवाय, विदाउट अस आमच्याशिवाय किंवा आपल्याशिवाय, विदाउट यू तुझ्याशिवाय, विदाउट यू तुमच्याशिवाय, विदाउट हिम त्याच्याशिवाय, विदाउट हर तिच्याशिवाय, विदाउट इट त्याच्याशिवाय, विदाउट देम त्यांच्याशिवाय, विदाउट निधू निधूशिवाय, विदाउट निधू अँड नैतिक निधू आणि नैतिक शिवाय. म्हणजे अशा प्रकारची शब्दरचना आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की या साऱ्या शब्दांचा वापर नेमका कुठे करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने कर्म, ज्याला मराठीत कर्म म्हणतोय आणि इंग्लिश मध्ये ऑब्जेक्टिव्ह केस, अशा प्रकारचे शब्द आहेत. सब्जेक्टचा दुसरा फॉर्म, जसं की आयचा सेकंड फॉर्म मी आहे, सब्जेक्टचा दुसरा फॉर्म म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाहीये. तर अशा प्रकारच्या शब्दांच्या अगोदर या शब्दांचा वापर केला जातो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया आपण वाक्यामध्ये कसा उपयोग केला जातो. लक्षात घ्यायचं, सेंटेन्स कोणत्याही काळातला असू द्या, वाक्य कोणत्याही काळातला असू द्या, फक्त त्या वाक्यांच्या नंतर अशा प्रकारची शब्दरचना वापरायची आहेत. यस, समजते का? एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. कुठलाही शब्द असू द्या. पहा, मी एक उदाहरण या ठिकाणी घेतोय. आय प्ले क्रिकेट. यस, आय प्ले क्रिकेट हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. तुम्ही सेंटेन्स कुठलंही वाक्य घ्या, कोणत्याही काळातलं घ्या, हे वाक्याचा संपल्यानंतर आय प्ले क्रिकेट, क्रिकेटच्या नंतर बघा आय प्ले क्रिकेट हा हे वाक्यरचना पूर्ण झालेला आहे. मी क्रिकेट खेळतोय, मी क्रिकेट खेळतोय या वाक्याला बघा आपण विथ सोबत घेतलं. बघा विथ, आय प्ले क्रिकेट विथ, इथे घेऊ माय फ्रेंड, फ्रेंड खाली हे इथे हे बघा, आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्रासोबत क्रिकेट खेळतो. यस, मी माझ्या मित्रासोबत क्रिकेट खेळतो. म्हणजे या ठिकाणी आपण विथचा वापर केलोय. म्हणजे याचा अर्थ असा झाला की माझ्या मित्रासोबत, मी माझ्या मित्रासोबत क्रिकेट खेळतोय. आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड, आय प्ले क्रिकेट विथ माय ब्रदर. यस, कोणासोबत आपण घेऊ शकतो. आय गो टू स्कूल, मी शाळेला जातोय. आय गो टू स्कूल विथ माय ब्रदर, मी माझ्या भावासोबत शाळेला जातो. विथ माय सिस्टर, माझ्या बहिणीसोबत शाळेला जातो. यस, आपण अशा प्रकारचे वाक्यरचना या ठिकाणी घेऊ शकता. बघा, सेंटेन्स कुठलेही असू द्या, केवळ अशा प्रकारचं सेंटेन्स संपल्यानंतर त्याच्या नंतर आपण ऑब्जेक्ट म्हणजे मुख्य ऑब्जेक्ट जे घेतलेलं आहे, जसं की आपण बघितलं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट झाल्यानंतर म्हणजे एक सेंटेन्स पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण विथचा वापर केलेला आहे. आता लक्षात द्या, त्याच ठिकाणी विथच्या जागेवरती मी फॉर घेतलं, फॉर मग काय होईल? आय प्ले क्रिकेट फॉर माय फ्रेंड. याचा अर्थ असा झाला की मी माझ्या मित्रासाठी क्रिकेट खेळतो. यस, आय प्ले क्रिकेट फॉर माय फ्रेंड, मी माझ्या मित्रासाठी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट फॉर कंट्री, मी देशासाठी काम करतो, देशासाठी क्रिकेट खेळतो. यस, आय वर्क हार्ड, मी कठीण काम करतोय. आय वर्क हार्ड फॉर माय पॅरेंट्स, मी माझ्या पॅरेंट्ससाठी कठीण काम करतो. समजते का? अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फॉरचा वापर केलेला आहे. याच्या ठिकाणी अबाउट जर घेतलं, बघा अबाउट म्हणजे काय होईल? अबाउट म्हणजे च्याबद्दल, सरळ सरळ होईल. आय प्ले क्रिकेट अबाउट माय फ्रेंड, मी माझ्या मित्राबद्दल क्रिकेट खेळतो. बघा, वाक्यात थोडस काही वाक्यामध्ये कुठे बसतात काही नाही, हे सर्व आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. कुठे कुठे बसतात समजते का? अबाउटचा अर्थ असं या ठिकाणी केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट, जसं आपण म्हणतोय इंग्लिशमध्ये बरेचशा गोष्टी बोलतोय, मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. आय डोंट नो एनिथिंग अबाउट हिम, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. आय डोंट नो एनिथिंग अबाउट राहुल, मला राहुल बद्दल काहीच माहिती नाही. आय डोंट नो एनिथिंग अबाउट दॅट, मला त्याबद्दल काही माहिती नाही. अशा प्रसंगी आपण फार मोठ्या प्रमाणात अबाउटचा वापर या ठिकाणी करतोय. ओके, आता आपण या ठिकाणी घेऊ विदाउट. विदाउट म्हणजे त्याशिवाय. आय प्ले क्रिकेट विदाउट माय फ्रेंड,
मी माझ्या मित्राशिवाय क्रिकेट खेळतो. पहा वाक्यरचनेकडे लक्ष द्या. मी माझ्या मित्राशिवाय क्रिकेट खेळतो. यस, मी माझ्या मित्राशिवाय क्रिकेट खेळतो. बघा वाक्यरचनेमध्ये खूप सारे वाक्य आपल्याला बनवता येतात. जसं फिश कॅन नॉट लिव्ह विदाउट वॉटर, म्हणजे मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. येस, मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. अ मॅन कॅन नॉट लिव्ह विदाउट एअर, माणूस हव्याशिवाय जगू शकत नाही. येस, म्हणजे त्याशिवाय एखादी गोष्ट घडत नाही, घडते हे सांगण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने विदाउट या शब्दांचा वापर करतोय. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना हे वाक्यरचना समजले असेल. सिंपल साध्या पद्धतीने घेतलेलं आहे. बघा हीच वाक्यरचना आहे. आता याचा प्रश्न बनवायचं तर कसं, ज्या काळातलं वाक्य आपण या ठिकाणी बनवलेलं आहे त्याच काळामध्ये प्रश्न बनवावा लागेल. सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे, म्हणजेच याचा प्रश्न बनवण्यासाठी डू आणि डज या दोन शब्दांचा वापर झालेला आहे. आपण मागे पाहिलेलं आहे, जेव्हा टेन्स शिकलो तेव्हा सविस्तर पाहिलं. आता इथे आय सब्जेक्ट आहे म्हणजे डू याचा वापर केला जाईल. येस, डू आय प्ले. निगेटिव्ह साठी आय डू नॉट प्ले. निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह साठी डू आय नॉट प्ले. अशा पद्धतीची वाक्यरचना या ठिकाणी केली जातात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे, याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि हे व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला आपल्या मित्र परिवारासोबत, आपल्या नातेवाईकासोबत परफेक्ट न अडकलता इंग्लिश बोलायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्याला मी एक वाक्य, एक सेंटेन्स या ठिकाणी देणार आहे. तो वाला सेंटेन्स तुम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये मला कळवायचा आहे. चला घ्या, लिहून घ्या. नीदू अँड नैतिक. नीदू अँड नैतिक are writing a story चला मी काय करेन इथपर्यंत घेऊन दिलेलं आहे. लक्षात घ्यायचं, याच्या समोर वाक्यरचना लक्षात घ्या. नीदू अँड नैतिक आर रायटिंग अ स्टोरी. नीदू आणि नैतिक एक कथा लिहित आहेत. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळातलं सेंटेन्स आहे, नाही का. चालू वर्तमान काळ या काळातले वाक्य आहे. त्यामुळं मी इथं पण बघा वाक्य पूर्ण केलेलं आहे की नीदू आणि नैतिक एक कथा लिहित आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, याच्या समोर इकडे डॅश मध्ये या विथ, फॉर, अबाउट, विदाउट या शब्दांचा वापर करून एक नवीन सेंटेन्स लिहून कमेंट्स बॉक्स मध्ये सेंड करायचंय, कळवायचंय. ओके, निश्चितपणे आपण त्या तुम्ही पाठवलेल्या प्रश्नाचं किंवा ते पाठवलेले सेंटेन्स आहे त्याच्यावरती उत्तर देण्याचं मी पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करेल. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे विथ, फॉर, अबाउट, विदाउट या साऱ्या शब्दांचा आपण व्यवस्थित स्टडी केलेला आहे, व्यवस्थित अभ्यास केलेला आहोत. आता काय करायचं, याचा स्क्रीनशॉट एकदा घ्या आणि मात्र अशाच प्रकारचे तुम्ही सुद्धा हजारो लाखो वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा आणि मात्र आपल्या मित्र परिवारांना, नातेवाईकांना परफेक्ट न अडकळता इंग्लिश मध्ये बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन येऊ. तोपर्यंत आपण या शब्दांचा सविस्तर अभ्यास करू. थँक्यू व्हेरी मच.